हॅलो हॅलो. हा ताई, कुठे आहेस तू? अगं येतेस ना, आज दादरला जायचं आपल्याला. आवडलं आहे तुझं? हो हां, निघ निघ लवकर निघ. मी पण रेडी होते, एकच मिनिट. आज रविवार म्हटलं ना की माझी खूप धावपळ होते, कारण रविवारी मला जायचं असतं दादरला. आणि सकाळी उठल्यापासूनची जी घरातली कामं आवरायची, सगळी कामं माझी स्वच्छ झाली पाहिजे, जागेवर सगळं ठेवायचं. आणि त्याच्यानंतर माझी सुरुवात होते ती म्हणजे कुठला ड्रेस घालू. मग हा ड्रेस घेते, तो ड्रेस घेते, 2-3 ड्रेस असे इस्त्री करते छानपैकी आणि एक एक घालून बघते. हा घातला, रिजेक्ट, छान नाही दिसत. परत दुसरा घालते, परत रिजेक्ट करते. आणि मग तिसरा घेतला की वा चला, आज मी तर काय जीन्स घातली, मस्तपैकी तयार झाले आणि निघाले दादरला जायला. जाता जाता मैत्रीण भेटली मध्येच. म्हणते अय्या काकू, तुम्हाला मी ओळखलंच नाही. म्हटलं का गं? म्हणतो काय दिसतंय तुम्ही जीन्समध्ये, मी तर पहिल्यांदाच पाहिलं. म्हटलं हो का? अगं मी तर नेहमीच घालते. म्हणतं खरंच वाटत नाही तुम्ही साठीच्या. मी म्हटलं मी दाखवत नाही साठीची. कोणी सांगितलं आहे का तुम्ही साठीत आलं म्हणजे जीन्स घालू नका, छान राहू नका? मी तर बाबा तसं नाही. मी अगदी मस्तपैकी घरामध्ये असले ना, एकटी असते आणि आरशाजवळ उभी राहते आणि रोज एक एक कपडे नवीन नवीन चेंज करते, लिपस्टिक लावते, स्वतःला मस्त फिट अँड फाईन ठेवते. कोणी बघितलं का म्हणतात अय्या तुम्ही साठीच्या दिसत नाही. म्हटलं मी साठीच्या आहेच नाही, कारण मी स्वतःला तसं समजत नाही. आणि काय माहिती आहे का, आपण जर का छान राहिलो, छान नटलो, छान दिसलो तर आपल्यामध्ये एक हॅपीनेस राहतो ना. मग तो हॅपीनेस जर ठेवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला हॅप्पी राहावं लागेल. त्यासाठी तुम्ही लोकांचा विचार करता, लोकांना आवड होतील, मी ड्रेस घालू का नको घालू, जीन्स घालू का नको घालू. अगं बाई घाल ना, का लोकांचा विचार करायचा? जर आपल्याला खुश राहायचं ना तर आपण राहायचं, लोकांनी नाही आपला विचार करायचा. कारण आपण जगतो आपल्यासाठी. आपण जेव्हा मरतो तेव्हा लोक मरतात का आपल्या वाटेचं? नाही मरत ना. मग जगताना लोकांचा काय विचार करायचा, असा मी तर विचार करते. आणि मी स्वतःला खूप छान ठेवते आणि मस्त हॅप्पी राहते. तुम्ही तसंच राहत जा. तू तशी म्हणते कसे? खरंच काकू, तुमचे विचार ना खरंच घेण्यासारखे आहेत. म्हटलं वेळ काढून येत जा आणि माझे विचार ऐकत जा, म्हणजे तुला कळेल कसं हॅप्पी राहायचं.